कणकवली ते सातारा, सातारा ते जेजुरी असा 320 किलोमीटरचा प्रवास करून मी या भक्त निवासात पोहोचलो। सुदैवाने जिथे मला रूम मिळाली होती ना, तिथून जेजुरी गड अगदी मिनिटांच्या अंतरावर, त्यामुळे माझी गाडी अशी सेफ पार्क केली आणि 11 नंबरची गाडी चालू करून मी पुढे निघालो। गडाच्या पायथ्याशी बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण नेमकी मला दिसली ती ही विहीर, जिची अवस्था भयानक। तिथून पुढे येऊन मी पोहोचलो गडाच्या पहिल्या महाद्वाराजवळ। समोरच असलेल्या नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली। गडाच्या पायऱ्यांवर, पायऱ्यांच्या आजूबाजूला असलेल्या देवी देवतांचं दर्शन घेत मी येऊन पोहोचलो ते गडाच्या दुसऱ्या मुख्य महाद्वाराजवळ। या दुसऱ्या मुख्य महाद्वाराजवळ आपल्याला एका बाजूला दीपस्तंभ बघायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला नरवीर उमाजी नाईक यांचा हा पुतळा बघायला मिळतो। पुढे गर्दीतून वाटा काढत खंडोबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत मी आतमध्ये प्रवेश केला। आत आल्याच्या नंतर समजलं या गडाला सोन्याची जेजुरी असं का म्हणतात। नेहमीप्रमाणे संपूर्ण गड हळदीने न्हावून गेला होता। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे खंडोबा, त्यामुळे गर्दी ही असणारच। पण या गर्दीमध्ये सुद्धा मला बघायला मिळालं ते माणसांची देवावर असलेली श्रद्धा। श्रद्धेपोटी मान्यतेनुसार या दुसऱ्या कैलास शिखरावर उधळली जाणारी हळद, प्रत्येकाच्या तोंडून निघणारा देवाचा जय जयकार आणि हा मर्दानी खेळ। दर्शनाची लाईन खूप लांब होती, त्यामुळे गडावरच आजूबाजूला असलेल्या देवी देवतांचं दर्शन घेतलं आणि गडाच्या पूर्वेकडून मी खाली उतरलो, कारण माझ्या नजरेस पडलं होतं हे समोरचं भव्य पेशवेकालीन तलाव। मला कल्पनाही नव्हती की इथे आल्याच्या नंतर मला या दोन गोष्टी बघायला मिळतील, ज्या कदाचित तुम्ही देखील पहिल्यांदाच माझ्या पुढच्या रीलमध्ये बघाल।